गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः रामकृष्ण
जर इकडून बसल्या ना तर मग येणाऱ्याला तिथं बसले. नवतो सावचित्त तेने साधिया न होतो सावचित्ता न होतो सावचित्ता न होतो सावचित्ता
तेने अंतरलेही पडिला नामाचा विसर वाढविला संसार लटिक्याची पुरी गेलो वाहून यानुळे पडिला नामाचा विसर वाढविला संसार तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव आम्हा सापडला पडिला नामाचा विसर वाढविला संसार महायोग पेठे नटे भीमरत्या परपुंडरीकायनातुं मुनित्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आज्ञा तुझ्या कृपादाने कृपेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास कृपा त्यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार न्याता ओम ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती गद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा चौपाण देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जन्मे देवाची या जगत उद्धारा लागी धैला अवतार विरविला बलिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जन्मे देवाची श्रीपादनाथं गुरुराज वैरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्य लक्ष्यं कोटि क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेद विद्या वरिष्ठं जयाच्या शक्तीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला विठ्ठला नवतो साव चित्त तेने अंतरले हित पडिला नावाचा विसर वाढविला संसार प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका माय बापांना किती वाजले पावणे 10 कार्यक्रम आपला होता 9चा चालू झाला पावणे 10ला आता किती वेळ बोलायचं तुम्ही सांगायचं बुवा तुमच्या दावणीला मुभा दिली बा तुमची मत तयार असेल तर मला काय नाही चला काही जास्त वेळ घेणार नाही साधू संतांचा निरोप एका तासात सांगता येतो एका मिनिटात सांगता येतो 2 तासात सांगता येतो रातभर बी सांगता येतो महत्वाचं सांगणं गरजेचं आहे आलो काय करता करायचं काय आणि करू राहिलो काय
विठ्ठल विठ्ठल तुमच्या पवित्र अशा तीर्थक्षेत्र अंधनेर या गावामध्ये नाव अंधनेर सारे डोळस परमार्थ मी डोळसच करून राहिले आणि परमार्थ करता करता तुमच्याच बरोबर किती येऊन बसला माणसाला का रोखते पडली पण हरून जायचं नाही. गोपाळ कृष्णाच्या काळात सुद्धा क्रांती गवळणीनंच केली. गवळ्यानं पुढे गेली गवळे एवढीच बुडवली होते. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते धर्म संकटात पडतो भगवंताला सुद्धा किम करोमी कवगच्छामी को वेदो उद्धरती अशी परिस्थिती ज्यावेळेस समाजात होते त्यावेळेस तू मलाच कंबर कसायची गरज होती. विठाला विठाला म्हणून असा भगवान गोपाल कृष्णाच्या निमित्त तुम्ही सर्व माता माऊल्यांनी असं वाटतं बरं का मला माहिती नियोजन कसं झालं. निरोप आला तुम्हाला कार्यक्रम करावा लागतो रविवारचा कार्यक्रम देईल होता पण मी हे संसार करून परमार्थ करणारा माणूस पहिले पोटपूजा मग देवपूजा आणि रविवारचा माझा कार्यक्रम गेलेला होता. इथून रोजच कार्यक्रम आहे म्हणून त्यांना सांगितलं भाऊ मला जर तुम्ही आधी देत असेल तर मग मी ऍडजस्ट करू शकतो. त्याच्यात तुमच्या गावात आणि माझ्या गावाचं अंतर 55-60 किलोमीटरच आहे आणि तिथून ते सांगायचंच नाही आपल्याला. तिथून पोटपूजा आणखी 30 किलोमीटर वर आहे. मग एवढं अंतर काटायला यायला उशीर झाला लागतं दुःख करायला 9:45 वाजले हरकत नाही. पण बघा हा आजच्या 5व्या दिवसाची सेवा 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला या ठिकाणी तुम्ही सर्व संत माई बाप्पांनी माता माऊल्यांनी मला दिलं. तुम्ही सगळे पुढं सरका असं आता हे काही आवाजाने येणार इतके दिवसाचे बोळाची आवाज जात नव्हते गावात आता सारेची आता येतील ते तुम्ही चिंताच करून बसा. काय होत नाही बोळाच्या मागे बसलं तर काही बोल लागत नाही पुढच्या लागलं तर लागत तिकडे सरकारला पुढं भोगाचा निघून जायचं पण फायदा तर झाला पाहिजे ना. कोणाच्या का नांगरानं फेड नांगरली पाहिजे ती काश्या निघल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून पडिला नामाचा विसर वाढविला संसार. संसाराच्या नादी लागलो आणि स्वतःच्या अस्तित्वाची विसर पडला. त्याच्या इतक्या नादी लागलो लटक्याच्या पुरी लटक्याचा पुरी. संसार म्हणजे सगळा लटकाची त्याच्यामध्ये काहीच खरं नाहीये पण तरी मी बरोबर चालू आहे. लटक्याच्या पुरी वाहोनिया गेलो तुरी किती गेलो हो तुम्हाला आम्हाला काही आज उगं कळाना 2 वर्षापासून देवाना दार लावले तरी कळाना. विठ्ठल विठ्ठल लोकाला कळालं तर तुम्ही आम्ही सामान्य बुवा लोक चांगले टपकिले कोरोना मग परमार्थ करते ना लोकांना ज्ञान सांगायचे ना देव करते ना मग काय टपकले त्याला टपकू नये. ज्या ती टपकले त्या ती परमार्थ खरा करीत नाही. लटिकाच्या पुरी वाहनिया गेलो दुरी किती वाहून गेलो माय बापानं पुन्हा 84 लाख योनीच्या खाईला जावं लागतं आणि कितकं दुःख भोगावं लागतं. पुन्हा एका योनी कोटी फेरा देवा लागे 12 मनुष्य देहात. एका जन्मामध्ये कुत्रे मांजर होता कोट्यवधी जन्म घ्यावा लागतात आणि मग माणसाचा तुम्हाला आम्हाला जन्म मिळतो माय बापानो. जर आता जर नाही समजून घेतलं तर असे शिवणाला आणि म्हणून तुकोबाराय सांगतात माझं सुद्धा तुमच्यासारखंच आयुष्य निघून गेलो पण माझ्या जीवनामध्ये
एक सद्ग्रस्त एक महात्मा आला. त्या महात्म्यानं माझ्या जीवनामध्ये ते वर्म दिलं आणि त्या वर्माचा परिणाम माझ्या जीवनामध्ये झाला. तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. अरे ज्या गोष्टीनं जीवाचा उद्धार होणार आहे, ज्या गोष्टीनं जीवनामध्ये महात्मा भेटल्यानंतर, जीवनामध्ये सद्गुरू भेटल्यानंतर, जीवनामध्ये गुरु भेटल्यानंतर ते वर्म मिळतं. आणि जर गुरु करून जर वर्म नाही मिळालं, विचार करा बरं का, गुरु मिळून वर्म नाही मिळालं आणि मिळून नाही कळलं, कळून नाही जर स्थिर झालं तर वाया जावं लागतं. विठाला तुकोबाराय सांगतात, तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये जन्माला आलो त्या संसारामध्ये संत सुद्धा जन्माला आले. तुम्हाला आम्हाला पोरं झाले, तुम्ही आम्ही बी संसार केला, साधू संताला बी पोरं झाले का नाही झाले? माझ्या तुकोबारायला 4 लेकरं, नाद बाबाला 1 लेकरू, त्याला काय 2.5 मीटर शिवलं. त्याच्या जीवनामध्ये ओरिजिनल महात्मे आले आणि त्यांनी जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे, या जन्माला येऊन करायचं काय? जर इथं येऊन येथे येऊन काय केले तो मुदल गमावले. अहो चांगले चांगले टेकून गेले इथं, पण ती जी गोष्ट उद्धाराची आहे, ज्या गोष्टीमुळे जन्म आणि मरण तुमचं टळणार आहे, ज्या गोष्टीमुळे अस्तित्वाची जाणीव होणार आहे, ती जर गोष्टी गज केला का माझं माझं काबाड वजन, काही संग यायचं नाही, काही संग यायचं नाही. 50 एकर इकडून आमच्या बुवाच्या जरी नावी केली ना, नरकालाच जावं लागेल. विठाला विठाला तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो त्याचं नाव आहे संसार. बघा, पण संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये सुख नाही, मग कोणा संन्यास घेतला? बरं, ज्यांना संन्यास घेतला त्याचा संसार कमी आहे का? त्याला वाटत इथं मठ बांधाव, तिथं मठ बांधाव, 5 लाखाची गाडी 50 लाखाची गाडी घेताव, त्याला बी वाटत. मग हा संसार बंद केला, स्वतःचे लेकर नाही केले पण लोकांचे तर सांभाळून राहिला ना. विठाल विठाल बारीक विचार करायचा बरं. जन्माला लोकून हा जन्म नाही बरं. आता कल करे सो आज कर, आज करे सो आप कर. अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. जीवनामध्ये एक क्षण निघून चालला. घटना गेली, पळे गेली, ताच वाजे ठाण्यानं. आयुष्याचा नाश होतो राम कार्य बनाना. 75 ओलंडली तरी ढवळ्या केसाला काळी मी दिलं उडाला. आता काय राहिलं, मसनातच गावऱ्या गेल्या तरी शायनिंग मारायचा धंदा काही कमी झाला. आणि ही शायनिंग गौरव जाणार रे. सुंदर काया राख बनेगी ऐसी दुनिया भारी तेरी, दो दिन की जिंदगानी.
अशा प्रकारचा मिळालेला माणसाचा जन्म आणि त्या जन्माचं जर सार्थक व्हावं लागत असेल भगवंत सांगतो अरे माणसाला ती गोष्ट कळती बरं कुत्र्या मांजराला नाही गोष्ट कळू शकत. पशु काय पाप पुण्य झाली ती उत्तम मध्यम भोग भोगिती. तुमच्या गावात बकऱ्या आहे ना बकऱ्याच्या त्या बोकड्याला आई कळती का बहीण कळती का अरे त्या जनावराला आई बहीण नाही कळत तर देव कधी कळत बरोबर आहे ना. जर त्याला आई बहीण कळत नाही तर देव जाईल आमची गोष्ट आहे आणि तुम्हाला आम्हाला कळत ना सारं. कन्नडाला गेले मक्का घेऊन चुकून दिल्या 2,000 ते म्हणतो 2,000 ते कसं कळत हे केव्हा कळावा. आयुष्य निघून चाललं तरी अजून सोय नाही आयुष्य निघून चाललं तरी अजून सोय का का कळू नाही देव. एक आजी होती मी अशा कार्यक्रमाला गेलो आता बुवा लोकांनी याच्यात पडू नाही बरं का गेलो आता कार्यक्रम झाला ती आजी आली पाय पडले म्हणे बाबा तुमचे पाय माझ्या घरात लागले मला काय वाटोळं करून घेतली मी एक दिवस घरी नाही तुला नाही बाबा चाला चाला. आता काय राहत संसाराच्या अंगी अवघीच व्यसन मरणाचा स्वार्थ राहतो त्याला वाटतं वाकडून काहीतरी मिळत ना आणि बाबा मा पोरग लई भोळ आणि कुर्त एकच आहे पण आता काय करू ते लय मोठं झालं त्याला कोणी पोरगी द्यायला बाबा एक पोरगी पाहता बोला काय ना पुरी पावा का म्हणलं आई तुम्ही देवावर विश्वास ठेवा ब्रह्मदेवाने त्याची जी गाड बांधलेला असेल तिथं होईल. कर्म धर्म संयोगाना 2 वर्ष झाले कोरोनामुळे काही कुठं जाणं नाही झालं. मग आता जर सगळ्यात फुटला म्हणून त्या गावात कीर्तनाला गेलो तर आजीचं ध्यानच आज गोवा होता आणि मग ते आजी आली बाबा बाबा तुमच्यामुळं लई कल्याण झालं. म्हणलं काय झालं आई माझ्या बाबाचं लग्न झालं काय बाबाला कळत नव्हतं लग्न कसं कळत आणि नाही ना आता पुन्हा घरी चाला ना मग माझ्या बाबाला असं हे करायची अक्कल आहे मग देव ओळखायची अक्कल नसावा का देव ओळखायची अक्कल मग ते तर येणं होतं ना त्याला संसार कसा कळाला म्हणून संसारामध्ये मरून राहिलो सायाचं करीची प्रपंच नाही. तरी हरिपाठ कळाला परमार्थ करता 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 परादा उशाबाईला अगरबत्ती लावायची पाळी आली तरी देव कळू नये. देव कळून घ्यायची गोष्ट आहे. देव तुम्हाला तुमच्या आमच्या टकुऱ्याचा देव बसला ना तो देव एक दिवस त्याची डागडुजी करावं लागते तो देव भंगून जातो. मी एका अशाच कार्यक्रमाला गेलो आमचा मारुती भांगला म्हणे आणि त्याचा उद्योग पण आता मारुती बघतो का अरे तू भांगला तो एकटा पुढे देव नाही तुम्ही आम्ही ज्याला जे देव म्हणतो ना जाऊ पुढा करू देखत विठाला विठाला व्याध्यामध्ये सांगा जब आकारू एक पुन्हा देखते तो देव येणे भावे भजते मग तो विघडलिया टाकीती नाही म्हणून तो खंडला म्हणून भांगला म्हणून फेकून द्यावा लागत. मग असं देव का जो तुमच्या आमच्या हृदयात बसलेला देव कसा आहे आणि तो जर जाणायचा असेल ना त्याला सत्यनारायण घालून चालणार नाही. तो जर जाणायचा असेल ना त्याला बोंबलत फिरून चालणार नाही. तो देव जवळ आहे देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. आपल्यातच देव असून आपल्याला देव होता येत नाही. अरे अर्जुना हे
मदचिस्त झाले परी म्या नाही केले आयशे गेले गाणी तले तो सुटला आणि मदची मी असता जेने ने दुरावे पडू सुद्धा ते पुण्य आयसे म्हणतात जीवन तुटे काही काऊन किडे पडत नाही रे तो तोंडात देवच नाही म्हणतो अरे तुझ्या शब्दाने देव नाही म्हणतो तो शब्द देवी तुका म्हणे पहा शब्दाची देव आपल्या मुखातून निघणारा शब्द सुद्धा देव आहे नाही बाप्पा कुणाची असते चाले हे शरीर कोण बोलावी तो हरिवीर ज्याच्या सत्तेला जे चालतं त्याला विसरून गेले लोक गेले विसरून खऱ्या देवा सोडून दिला भाज्याच्या मागे लागला जो देव आज बसून खाल्लेलं पचू राहिला जो देव सकाळी किती काल पिचकरी मारून अंग वाकडं झालं याचं तरी राहिली पिचकरी मारित नाही सकाळी मग कोण करत ते याची चार्जिंग राहते कोण करत या देहाची चार्जिंग कोण करत जो देव करतो त्या देवाला तुम्ही आम्ही पारखे झालो सोडून या विठ्ठल वीर पूजिताती दावल पीर पूजिताती दावल पीर पूजिताती दावल हरिपाठ म्हणजे खाली जरा मग ते वर विठाला जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व कळायला पाहिजे आनाची कोटरिया जाशील कम्या ठाया घरदार तुझे दोरे अवघी लटकीचा माया आणि या मायेत एवढा गुंतला बायको माझी पोरो माझे भर माझं दाग माझं बेट्या काही तुझं नाही रे काहीच आपलं नाही अंतकाळी कोणी नाही आपलं कोणी आहे गंज पोटाला पिळे देऊन द्यायच्यासाठी 50 चक्कर करून तुला आणि जेव्हा हातपाय थोडी द्या की तुमच्याकडून थोडी द्या जरा पहा जेव्हा डोळे वटवून लोक म्हणजे आता शिकवा द्या आता जगू दे राहिलं 5 मिनिटं ती लोक म्हणजे आता काय शिकवा द्या त्या आयुष्यभर जलावर पाणी नाही दिलं ना आता शिकवा द्या काय आता लवकर उचका
सगळी यंत्रणा बंद पडलो म्हणजे आता पाय वाकडे झाले, हात वाकडे झाले, कानाची चापे पडली, नाक वाकडं झालं आणि आता काय शिपाई येऊ राहील त्याला त्याची यंत्रणा चालू आहे का बरं? मग ते हातपाय फडायला लागलो, डोळे वाटायला लागलं का मग याचे जुने लोक येते ते माहिती नाही म्हाताऱ्याची काय आशा आहे आता काय आशा राहील मारायची आयुष्यभर आशा करता 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 मरून गेले आणि नाही लोक आता एक रोज देव देव करायचे आणि 2 वर्षापूर्वी यायला गेलो देव देव करीत होता कंपाण्या एका घरच्याला सुद्धा असं वाटत होतं कधी देव याला उचले आणि ते मी म्हणत होता देवा पुढे गुतला काय रिकामाय केली याला चालू सप्ते बंद पडले काय याला रिकामाय केली आणि मग ज्यावेळेस जायची पाळी आली तर साडी म्हणजे बाबा देवाचं नाव घ्या ना तुम्ही लई देव देव करीत होते देव निघायचं रा अरे जे देव केला ना आता काऊन एवढा कटाळा आला तुला त्याचा खरा देव कळाला खरा देव कळाला नाही बुवाबाजी न शिकर गाठलं खऱ्या देवाला माग देव त्याला खाट्यातून बुवा पुढे आले बरं आले तर आले नीट धराचं सांगावं ना धराचं सांगायला पाहिजे का सासू सुनाचं गप्पाचं सांगावं आई माझी गचलाय तू जाऊन घरी पाय लोकांना सांगू नको आई सांभाळली पाहिजे बाप सांभाळले पाहिजे याची आई देखीची धराच जीवनाचा हित व्हावं असं वाटत असेल हित ते करावे देवाचे चिंतन करून या बोल ये कबीर देवाचं चिंतन करायला पाहिजे चिंतन कायला म्हणत्या मी करते देव देव गुरुवार धरते सोमवार धरते आई धरते बाई धरते साधन धरते सगळे देव आमच्या गोखंडी येऊन बसले आणि सगळं करून सुद्धा नाही ताळा बसला उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे मेले का बाबा दुष्काळात थोडे मेले आता हे गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन होते एमपीचे लोक आपल्याकडे आले होते त्याला खायला नाही मिळाले तसेच गेले रस्त्याला मग त्याला का विमान आले वरून न्यायला तुम्ही आम्ही उपास करू राहिलो होतो उपासना देव जोडत नाही करू नाही या मात्राचा मी माणूस नाही करा पण कावा समजून करा ना समजायचा पत्ता नाही शेजारीला गेलं ग पंढरीला गेलं ग आणि ती म्हणली होती म्हणूनच आले बाया नाही तर काय काढी लावली असती काय काय देवावर उपकार करायला निघली का म्हणून जीवनामध्ये हित बघा हित ते करावे देवाचे चिंतन देवाच्या चिंतनाशिवाय उद्धार होणार नाही पण देवच तुम्हाला आम्हाला कळत नाही तुम्ही आम्ही नको त्या देवाच्या नादी लागलो ते देव नाही ते देवाचे अवतार आहे ते आता तुमच्यासाठी गदा घेऊन येणार नाही बाण घेऊन येणार नाही चक्रभाटी घेऊन येणार नाही देव भावाचा उगलेला आहे पण तो प्रकट व्हायला लागलेला म्हणजे याच्या अंगात येतो देव अंगात यायची गोष्ट आहे का अंगातच ज्याच्या अंगात येतो त्याच्या कापूर लावा पुरतच येतो मग कापुरी जर पुढे पडून जात कुठं जातो तो लोक म्हणजे मी अमरनाथला गेलो ते गेलो नाही का शिवनाला जे अमरनाथला जाऊन आले ते शिवनाला गेले नाही वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विना ठावरिता कोठे तया विना ठावरिता कोठ एवढू कसे पडे झाले एवढ्यासाठी अभंग आहे का काळासाठी अभंग आहे तुमच्या गावात मारुतीचं देऊळ आहे आणि भद्रा मारुतीला त्यांना रामाचं काम करेल ज्ञानेश्वर येईल देवच कळा ना देव का कळत नाही तुम्हाला मला घातली बातमी हिरतले गुरुवाक्याने मन धुतले कधी कळत ती गोष्ट अरे देव आहे आज आम्ही पाहू राहिलो
सांगितलं करणार. भूक लागते का तुमच्याकडे? भूक लागते ना? भूक लागते ना? लय भूक लागली, लय भूक लागली म्हणून पोटाला भाकरी बांधून जमल का? लय भूक लागली टोपलं घ्यायचं बांधून घ्यायचं ना. मग लय भूक लागली तर पोटाला भाकरी बांधून भूक जात नाही. त्याच्यासाठी गिळावं लागत, तुकडे करावं लागत, चावावं लागत, गिळावं लागत, तेव्हा ते आत जात आणि तेव्हा त्याचा परिणाम होतो. आता लय भारी झालं बरं का. आता लय मस्त वरण मस्त व्हायला. जशी भूक आग लागते तसा देव आत आहे. पण तो शोधीन कोण? तो दाखीन कोण? आमच्या सारख्याने तुम्हाला सत्कर्म करायला लावलं. सत्य करा, आम्हाला पाकिट भरा, बस. हात करा माता, आतमध्ये जायची रीत काय? तुम्ही आम्ही त्याच गोष्टीत होतो. आईच्या गर्भवासामध्ये जीव ज्यावेळेस आला तो त्यावेळेस त्याच्या स्वरूपाला एक रूप होता. पण कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? तू जेव्हा पोटात होता तेव्हा तुला सांभाळलं त्याला माहिती होतं हे नीट धडकणार नाही. तरी मी त्याला सांभाळलं. आता लय सत्याना झाला, लय वेळ बी झाला, मला जास्त दुसरीकडे न्यायचंच नाही विषय. जोपर्यंत आत होता काय सांगू गर्भीच्या याला किती, अरे काय नाही दिलं हा देह नाशिवंत. मला बोलण्याचा वादा परिचर्म घातले तुम्ही कीटकाचा दादा रव रव दुर्गंधी. तुम्ही आहे ना, तुम्ही आहे ना. या मिसरू डबाल्याला नाही कळत. या असेच जातील नमुन्यावर यायला कळणारच नाही. लय कळता कारण मी बी त्याच जातीचा होतो. विठाला विठाला त्यावेळेस त्या एवढ्या दुर्गतीमध्ये राहत असताना सुद्धा भगवंतानं सांभाळलं. सांभाळल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाले. बाहेर यायची वेळ आली. बाहेर यायच्या आधी तो म्हणत होता एक वेळ करी या दुःख वेगळे. 8वीन पाय हा तुझा हा माझा नवस. 8वीन पाय होते टंगडे का? आणि मध्ये टंगडे होते का? 8 महिने त्याला अक्कल तरी होती का? मध्ये काय होतं त्याला? मग 9 महिने 9 दिवसानंतर आता 9 महिने राहिले नाही. आता गोळ्यांना लवकरच बाहेर येऊ राहिले आणि आहे ना काही कळू नाही राहिलं आपल्याला लेकर झाले म्हणून सांभाळ नाही तर काही पडेल नाही त्याच्यावर. चला मला त्या विषयी तिकडं नाही घ्यायचा. म्हणून बाहेर यायची वेळ झाली. पूर्वीच्या काळी आता नाही, माझ्या आई बहिणीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तिला कळा यायच्या. कळा आल्यानंतर डॉक्टरीन किंवा सिस्टरीन सांगायची अजून तिला 1 घंटा टाइम आहे. काऊन? अजून तिला पाहिजे तशा कळा येऊ नये. संसारात दिवा लागा करता कळा यावा लागेल. दिवा लागा करता नाही यावा लागत. ही प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामदेव महाराजांना सांगितलं इकडे ती कळ यावं लागेल. ही कळ लागेल ती लोकांना पण कळ नाही येत. मग ज्यावेळेस तो बाहेर आला, बाहेर आल्यानंतर सिस्टरनी काय केलं? लगेच कापलं का? हे आया हो काय केलं? पहिले त्याच्या नाकात तोंडातली डोळ्यातली घाण काढली, बाजूला काढली का नाही? तेव्हा ते नाकाने श्वास घेत होते का? तेव्हा नाकाना श्वास नव्हता, उभरट्या. तेव्हा नाकाना नव्हता. बघा जोपर्यंत ते बाहेर आलं विना नाळ कापीत नाही, जोपर्यंत ते हिवळत नाही तोपर्यंत नाळ
जिवळाच्या आधी नाळ जर कापला ना त्याला काचिक टाकावं लागतं विठाला. आणि मग ज्यावेळेस त्याचा नाळ काढला ज्ञानोबाराय सांगतात धर्मी वाली लागता अरे स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता मम्मी पप्पा ते दातड काढीत मग याला लय गोड वाटत ओळखू लागे माता पिता कोहम 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 रडे कोण मी अरे देह मी का आत्मा मी देह नसून मी आत्मा आहे. देह तो पाचाचा उष्ण आणलेला आहे. याला काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार याच्यामध्ये भरलेले आहे आणि हे एक दिवस याला काडी लावा लागणार आहे. 5 लिटर वतावा लागणार आहे. नाही जळलं का पायाला जावं लागणार आहे. कोणाला? या मर्याला. आणि या मर्याच्या नादी लागलो आणि स्वतःच हित करून घेतला भगवानचा पहिलं चरण. तुकोबाराय सुद्धा सांगतात मी सुद्धा सावध नव्हतो. लोक म्हणजे आम्हाला स्वप्नात देव आला इंट्राय हिमालयात त्याचे 8 आकडे झाले. मराला टेकले 5 कोट एक झाला त्याच्या स्वप्नात जाईन आणि तू फार गाव कोळपूरतोय स्वप्नात या रिकाम आहे. मला देवानं सांगितलं काय सांगितलं लवकर मला सांगितलं विठ्ठल विठ्ठल. देव आहेत आत आणि आतल्या देवाला जाणण्याची क्रिया तुकोबाराय सांगतात नवतो सावचित्त तेने अंतरले हित. किती हित अंतरलं? हो 84 लाख योनीला जावं लागत. बघा अख्ख्या गावात हिंडा जाताना डोळे वटरून जर गेलं आणि तोंड वासून जर गेलं तर समजा 84 लाख पीठ राखायची गरजच नाही. पीठ झाकी द्या ना झाकायची गरज नाही अजिबात झाकायची नाही. ज्याचे डोळे वटरले तोंड वाचलं 84 लाख यायचं. चुकाली यावर मग फेरा पडे. वर्म चुकलं जाताना तोंड वाचून आला नाही डोळे वटरून बी आला नाही. येताना जाताना कसं काय तसं जायला पाहिजे. ज्या रीतीनं आला त्या रीतीनं जायला पाहिजे. त्या रीतीला जोडून देणारे संत असतात. संत ती गोष्ट जोडून देत असतात. संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडियाला. अरे जिथं तुटलं तिथं जोडावं लागतं. जिडं तुटलं तिडं जोडावं लागतं. पुढं तुटलं दवाखान्यात पुढं तुटलं नेक इड तुटलं इड मग जोडाचं द्यावं लागतं. उर फटा जरी टांगून घेतला शेताला ना तरी जोडल्याने जायचं. हरिप्राप्तीशी उपाय मग आतापर्यंत धरले नाही का? किती बोचे धरले गजत बोट वाटी लावले मग जोडला का पद्मना जोडायला पाहिजे का नाही? अच्छा जोडायची काही रीत असेल का नाही? त्या रीतीनं जोडावं लागत.
नाही तर उचलली जीवन लावली टाळूला, असं नाही चालत ते. जिथले तिथं तोडावं लागत, जशाच्या तसं तोडावं लागत, तो परिणाम येतो. तसा परिणाम येत नाही, येतच नाही. पोटाला भाकरी बांधून भुकतातच नाही. तसं आपण आपल्या हितासाठी झोपलेले आहोत, माय बापांना झोपलेले आहोत. आज तुका लोक आता काय वय का, मग काय भाषणात गेल्यावर करतो का? आता वय नाही, मग का वय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू. वेळ कमी आणि त्याच्यात प्रमाणात जर वेळ घाली तर बसलो आपण ताप बागुड थैले मी मग खेचण्यात गेली म्हणून जोडण्याची रीत संत संत दर्शनी हाला आणि आजचे बुवा लोक काय करते, तुमच्या आमच्या जीवनात बुवा येते, संत नाही येत. लई पाप असेल ना तर बुवा येते जीवनामध्ये, आणि लई पुण्य असेल तर संत भेटत. संत कळत नाही, तुमच्या आमच्या सारखे राहते पण कळत नाही. घ्या शिकाय कळत नाही, पण जर ओरिजिनल गोष्ट जोडून देत असेल त्याचं नाव संत. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. त्याच्या पुढे नाक घासावं लागत. इथं तू राणी मी राणी कोणती पण नाक घासाच्या मला म्हणे ज्ञानेश्वरी पाटे, हा भागवत पाठे, मा सारं पाठे, तू काहीच वाघ मारू नको. ज्ञानेश्वरी पाठ करून बी काही फायदा अजिबात नाही. नावासी मी मुख तोडा जोडून देत असतात. तुमच्या आमच्या अस्तित्वाची जाणीव ओळख करून देत असतात, त्यांचं नाव संत. आता या कोरोनाला चांगल्या चांगल्या माळी काढून टाकल्या, चांगल्या कट्टर माणसानं सुद्धा माळी काढून टाकल्या. काहून? डॉक्टरना सांगितलं तुला कोरोना होईल रे, मग तुला ते खावाच लागत, मरणा तुम्ही काय राहिलं नाही. हे 2 दिवस रडतील, कडू घातलं कोण काढतील आणि पुन्हा मोकळे होतील टमाट्यावर पिचकरी मारावं. आपल्यासाठी कोणी रिकम नाही थांबाला, आहे का रिकम? गेलं म्हणून मालाय जीव आता, मालाय जीव आता, मग त्याला भाकरच सोडून दिली. असं ऐकलं कधी तुम्ही? पवित्र तुळशीची माळ घातली, त्या मामीरुला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि तू साध्या डॉक्टरवर मराची एवढी भीती तुला? आमच्या साधू संतांना सांगितलं मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर, मरणाआधी राहिलो मरून. अरे जो मत होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण. तुमचा देवावर विश्वास नाही तुमचा? संत जोडून देत असतात. आणि ती गोष्ट तुकोबाराय सांगतात, तुमचं आमचं हित कशामुळे चुकलं, कशामुळे देवातून आपल्याला अंतर का पडलं? अरे देवच आपण आहोत, पण आपल्याला त्याची जाणीव होत. आणि मदची मी असता, मी असून तुम्हाला मी होता येत नाही. तुमच्या लई जन्माचा पाप का होता येत नाही? कीर्तन करतो काही वाघ नाही मारी, त्या लोकांना सांगतो काही वाघ नाही मारे. कीर्तन हा उपाधीचा गुण आहे, परमार्थ याच्यापेक्षा लाख पटीला लांब आहे. परमार्थ एकांताची गोष्ट आहे. आम्ही लोकांनाच करू राहिलो. उसाता सांगे ना हित गुजमात बैसोनी बाजारात, हा एकांता. माझ्या गुरुना मला ग बाई, अरे गेलो एकांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. गणेशची काढे फिरवायचे ना, आणखीन आडत असेल ते लांबच चालत ना, कधी वेळात ज्यादा रट काढायची. बरोबर आहे की नाही? बरं इतकं भुकून मी एखाद्या
माझा का भाऊ येईल माझं परम भाग्य समजतो मी. काय सांगायला पाहिजे आहे का कोणी भाऊ कीर्तन करतो तो मागं फिरतो. एकमेकाचे तर तिकडे बांधावर पार कुठे ते मोडायला निघली. माझं भाग्य समज. माझे आईबाप भाग्यवान. माझे आईबाप अतिशय पवित्र आहे म्हणून. नाही तर तुकोबा राय सांगतात तुका म्हणे विठाला तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासीच देवांतरला. अरे देव सोडून देत नाही लोक देव सोडायला निघाले. चांगल्या माळी काढून टाकायला उरायले. चांगल्या माळी काढून टाकायला उरायले. जगून काय फायदा होणार नाही. जे खाऊ नाही ते खाऊ राहिले. जे पिऊ नाही ते पिऊ राहिले. जिथं जाऊ नाही तिथं जाऊ राहिले. जे पाहू नाही ते पाहू राहिले. मग काय होईल परिणाम. काय परिणाम काऊन आवाज असा प्राप्त केली समाजात. अरे वासना वाढायला गळ्याला वासना वासना इतकी बेकार आहे. मराठी टायमाला म्हणते गुलाबजामुन खायची. इतकी बेकार वासना आहे. आणि जर त्या वासनेवर जर मात करायची असेल त्या वासनेवर जर मात करायची असेल नाथ बाबा सांगतात जन्म घेणे लागे वासनेचे सांगे ते ना ऋषीला सोडलं नाही. जळ भरत राजाला सोडलं नाही. तुम्हाला आम्हाला सोडशील सुटतील का. मी नाम चिंतन करते मी नाम चिंतन करते. काय डोंबलं करते. पतीची सेवा आग झाडून करावं लागते की नाही लागते. तेव्हा संसार फळाला येतो का नाही. असं म्हणायचं मी 6 महिने माझ्या बापाकडे राहील. जमन का. कसं जमन. तिकडं जमत नाही. मग इकडं जमन का. मी पण आज आपले होते बसलेच. साऱ्या गोष्टीला टाईम याला टाईम याला बी टाईम. साऱ्या गोष्टीला टाईम त्यालाच टाईम नाही. येऊन मी काय करणार आहे मिळून मी काय करणार आहे. सोपी गोष्ट आहे. सोप्यावर बाबा सांगितले संती सोपावर नाही. हाताने करायचं नाही पायाने करायचं नाही. ती गोष्ट हाताने करायची नाही. ती गोष्ट हाताने करायची नाही. ती गोष्ट पायाने करायची नाही. तिथं वैखरी चालत नाही. स्वतःने करायला भजन करायला. आता श्वासानं भजन सांगितलं पण किती लोक करतात. श्वासाचा परिचारू निमिषाचा व्यापारू. ती गोष्ट सोपी आहे. ती गोष्ट सहज आहे. पण करावं लागते. ऐका आपल्या बापा ठुलं नाथ बाबाला पैठण सोडून देवगिरी आम्ही जातो शिली भजनाला. काय ना मारायला जातो तिकडं दगड वाजून पाच दगड्या तुला कधी कळायचं रे. ते कळाय करता संताला शरण जावं लागत. संताला तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दाशन कळ. आणि असा संत जीवनात आल्यानंतर तो आपल्याला ती गोष्ट जोडून देतो. जर ती गोष्ट नाही मिळाली तरी ज्ञानोबा सांगतात नामाशी विमुख सोनर पापिया. अरे हरे विना दावया नपय कोणी. जर मिळून करत नसेल तर उपदोनी करंटा. विठाला आणि मग मी बाहेर आलो. इथं जबर का मी कुठेकडे गेले काय नाही. बाहेर आलो आई बाप ओळखायला लागलो. मग
संसाराच्या नादी लागलो, या संसारामध्ये सुख शोधायला लागलो, पण संसारात सुख मिळेना. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोटी रात्र दिवस तळमळ. या देहाच्या बांधुनी न पडीचे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे. जर या देहात राहून जर आत्माराम ओळखीचा नाही केला ना, याच देही ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका. संसार सोडून 2.5 मीटर घालून नाही बोंबला शिकायचं. एकदा देव आपलासा करून घे, आणि देव आपलासे करण्याचं वर्म नसल्यामुळं काय झालं अभंगाचं दुसरं नामाचा आपण पार केलं. माय बापांनो, ज्या गोष्टीमुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाची जाणीव होणार आहे त्या गोष्टीला आपण पार केलं. ही गोष्ट बाजारू लोक सांगायला तयार नाही, सांगू शकत नाही. का? कारण कारखी भेटत नाही. कारण याच्यावर मला आमची बायका पोसायची, तुम्ही मारा नका जाईन, उद्या मारायचे, आता आज का मारा ना. घेणं कोणाला येईल? हे घेणं जिचं लेकरू असताना तिला राहतं, तिला त्याच्याकरता हातपाय फोडेला, तिला माहितीये ते मरण रे, गाडी येईल रे, हातपाय पाय रे, एखादं ढोर येईल रे, कोणाच्या टायरा खाली जाईल रे. कोण म्हणत? मावशी म्हणू शकत, शेजारी म्हणू शकत का? का नाही म्हणू शकत? आयशी कळवळ्याची जाते, निस्तेच बोंबून राहिली, निस्तेच निवडून राहिली. कोण करता लाभावी प्रीती? ती केली माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांना. म्हणून तुमच्यापर्यंत तो परमार्थ दर्शनात कसा लोकांपर्यंत आला, पण आपण फाटक्यानं शिवाचे आपल्याला ते आजूबाजू भावाला यायला. विठाला साधू संतांना बायका पोराचा विचार नाही केला, तुमचा आमचा विचार केला, आणि तुमच्या आमच्या अस्तित्वाची जाणीव तशीच्या तशी करून दिली. मग करेल कोण? सगळं आयतं भेटलं पाहिजे. आयतं काहीच भेटू शकत नाही, काहीच भेटू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये मायबापानं संत यावा, आणि संत निसता येऊन बी चालत नाही, संतांचा वर्म जीवनात यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ते वर्म तुकोबाराय सांगतात, पडिला नामाचा विसर, त्या नामाचा विसर पडला. आईच्या गर्भवासात ते चालू होतं, तेव्हा मी माझ्या स्वरूपाला एकरूप होतो. बाहेर आल्यानंतर त्याची माझी ताटतूट झाली. मग त्या जीवाची आणि शिवाची ताटातूट झाली. कोणा तोडून द्यावाची? उपास करा, सोमवार करा, आणि असेच मरून दादा आणि बरोबर. काय चाललं जगामध्ये? खरा परमार्थ बुडाला मायबाप, खऱ्या देवाची भक्ती बुडाली. म्हणून मेघवृष्टी मंदावली. का देव वेळेवर पाऊस पाणी आणि काऊन पाडावा? या शेवपट सुंबी आली. या काळात मटण सस्ते बाबा का? मंदिर बंद आणि मटण सस्ते. वारे वा जमाना. म्हणून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी एकच गोष्ट आहे, त्याचं नाव आहे नाम. आणि त्या नामानं काय होतं? तुम्ही आम्ही आतापर्यंत काय वापरले? काशी केली तर गावात पावलं, डिजिटल बुवा, सगळ्यांना टीचीच खायला. मी आकाशी केली, मी आकाशी केली. मांजर मारली की सांगणार
मांजर मांडली तर सांगायची नाही, काशी गेली तर माऊद. आतापर्यंत किती जन्म व्यर्थ गेले, ना भेटलो प्रभूला. अनंत जन्मापासून त्या देवाची आपली गाठा भेट नाहीये. कशामुळं? त्याला कारण पाप आहे. पर्वताप्रमाणे म्हणू 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 हरिपाठ गुळगुळून झाली. पर्वताप्रमाणे पातक करणे एवढं पाप कशाने जाईल? नामाचं कीर्तन साधन पायी नामानं पाप जात, नावाना नाही. तुम्ही आधी नाव घेतो, तुम्हाला आम्हाला नावाच्या नादी लावलं, नावाच्या नाही. सकून पाहिजे तुम्ही म्हणता बुवा काय आमच्या मुळावर उठला, पाहिजे ना, सकून पाहिजे ना. बसवाला धरलं, आईला धरलं. आता मागच्या महिन्यात तुला आया उठल्या होत्या बाबा, अख्ख्या तळून काढले आया. विसरू नये, देवच कळत नाही तुम्हाला. नावाच्या नादी लागला. नाव नाही, जे नाव आता काय सांगावं तुम्हाला. सांगताच पागाट पोटात ते चांगलं राहतं. किती कुठून आली येथ उरो नाही आले अवतार, येरते पामर जीवती. अरे 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 83. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. कहत कबीरा 100 भी मर गए. अरे सांगणारे सुद्धा मेले. मग तुम्ही आम्ही राहणार आहोत का? तुम्ही आम्ही ज्याची पूजा करतो तो देह निघून गेलेला आहे. राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा राम. अनंत युगामध्ये रामाच्या आधी सुद्धा राम होता. राम गेला तरी राम आहे. पण आम्हाला पाच शिवाच्या लोकांना कळत, त्याला कळायची रीत वेगळी. हो, यज्ञमुळे टाकिले देव झाले प्रतिमालिंगी. नागविले भगवे त्याच्या मागे लागला. वाचा कसं जड लागलं जगाला देव. जो देव तुमच्या आमच्या माय बापानो तो भावाला प्रकट होतो. तो असा हातापायाचा नाही प्रकट होत. कंठी प्रेम दाटे नाही निरलो. ते आपले लोक म्हणून गुळगुळीत जातात. आणि आज उक याच्या डोळ्यात थेंब पाणी यायला. काहून यायना. आणि मला 4 वर्ष झाले आणि मला 15 वर्ष झाले. काय लोणचं घालायचं. जोपर्यंत चित्ताचा गाठाले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, आपाद कुंचित रोमांचाले, पोटातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता, अंतरी द्रव धानाची
येत नाही भाऊ डोळ्यात पाणी विचार कोणाला तरी विचारलं पाहिजे. जर विचारलं नाही ना तर जमणार नाही. परिणाम यायला पाहिजे की नाही. माझे श्रीपाद बाबा सांगायचे राग येऊ नका देऊ. बाबालाही बोलायचे काऊन तळमळीला बोलावं लागत. परमार्थ तळमळीला सांगून सुद्धा डोक्यात उतरत नाही. त्याचं काय म्हणतात बाबा सांगायचे पहिल्या बाईला नाही झालं ते दुसरी करतो का, दुसरीला नाही झालं तर तिसरीला नाही झालं तर चालू दे उजाड पडू मासनात गावऱ्या जाऊच तर चालू दे. अरे जर साध्या संसारामध्ये जर गोष्टीचा परिणाम नाही आला तर माणूस गुजरातला तरफड इकडं सरफड तिकडं सगळे डॉक्टर पाहते का. आणि मग देवाचा अनुभव यायला पाहिजे का नको यायला पाहिजे, यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे. आणि जिडे येतो तिकडे लोक नाव ठेवते यायच्या अंगातच येतात यायच्या अंगातच काय अंगात येतात. देव अंगाताच्या अंगात यायची गोष्ट नाही. आणि ज्यावेळेस तो येतो ना तो भावना प्रकट होतो. आणि ज्यावेळेस भावना प्रकट होतो ना या देवाचे देवाचे त्याला काय गोळ्यात झाला का आतून आतून. आता हे बघा थोडक्यात महत्वाची गोष्ट सांगतो. कन्नड गाडी निघाली आंधळीवरून इकडं कळंकी मार्गे चालली इकडे कळंकी मला माहिती बरं का नाही जमत काही सांगतो. कळंकी इकडंच निघली इथून निघल्यानंतर कन्नड मध्ये आता गर्दी होती. आता ते 2-4 लोक का शिरले आता माणसाला यंत्र फटाफटा गेली गाड्यावर बसले. एक टाईम भाऊ मला कस काढू होत काय होतं यायला कळत आपल्याला कस काढू होतं. मला खिडकीतून बसून तू इकडून बस तुला जागा आहे ना नाही मी उभं राही म्हणून राहिले का. तू फक्त आज माझ्यासारखं होतं जरा काही कपडे घातलेले थोडे कपडे घालून बसले होते. होत आहे हात पडते पाया पडते काय करायचं करते पण मुंबईत झाला. मला कसं तरी होतं कलमल झाली का मग मला ते सहन नाही होत. मी आधी लागायला आता कुठं नंगटाच्या नादी लागा द्या. ते माऊलीला वाटलं जाऊ द्या हे यंत्रट ऐकायला तयार नाही ना. मग ती काय करते त्याला भाऊ दादा करून जा म्हणा. मग गाडी निघती बस स्टँड मधून निघली का दर्शी बाहेर ती अशी किशोर रोडकडे आली. आल्यानंतर काय होतं तिथं ती कधी रोज घेत पाहते चौकात लावली जाते का कन्नडला कधी. मग त्या चौकामध्ये त्यानं काय केलं कुठून आलं पुत्र त्यांना रचकन ब्रेक दाबला. रचकन ब्रेक दाबल्यामुळं काय झालं ते सगळे लोक एकामेकावर पडायला लागले. तुला कळत नाही का तुला दिसत नाही केलं मला दिसत होतं म्हणूनच ब्रेक लावलं. गाडी चालली थोडं थांबत असताना त्या काही पुन्हा विनंती करते अरे भाऊ मला आता लईच कस तरी उरायला तू इकडं बैस. ते ऐकतच यंगरड जा निघली गाडी. जशी गाडी पुढे आली ह्या तुमच्या जीव फाट्यावर आली. आल्यावर तिथं इकडून एक गाडी शिरली त्याला जे ब्रेक मारला तसा मग आता ते बाहेर आलं त्याच्या अंगावर ढवळ्या पापड्यावर पडल्यावर त्याने तुम्हाला कळत नाही का तुम्हाला अक्कल नाही का तुम्हाला एवढा मोठा माणूस दिसत नाही म्हणजे भाऊ मला गण बस स्टँड कोण दिसत होता पण तुलाच मी दिसले मी म्हणून राहिले तू इकून बैस तरी तू बसा ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी करिताई पर्यावरेना करिताई पर्यावरेना. त्याची आवडते का कीर्तनात व्हायला पाहिजे घरात व्हायला पाहिजे असं आहे करायचं जाणीवर येतं मग कुठंच होत नाही. घरात होत नाही किडा होत नाही ते काऊन नाही होत करतच नाही तर होईल कुठून.
आणि याला सोडवला तिथला लाज भय शंका दूर कशी पाहती माई सासू बसले माग लाज भय शंका दुराविला मानन कडे साधन या परते नामस्मरण करताना अंग झाडून भगवंताची सेवा करावी लागते जर नाही केली तर तुकोबा राय सांगतात पडिला नामाचा विसर वाढविला संसार मग गाड्या घे भाड्या घे 2 एकर घे 4 एकर घे ट्रॅक्टर घे काय घ्यायचं सारं घे पण हा संसार वाढीला लोक म्हणते नाम आल्यापासून आमचं लय चांगलं झालं सापराची वाढी झाली शांत बैस माडी जरी हिपून टाकली तरी चालू पण नामाचा परिणाम हा नाही मातडो वाढावा हा नामाचा परिणाम नाही नामाचा परिणाम या देहावर व्हायला पाहिजे झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशान आमच्या लोकांनी ती गेलो मागं म्हणा त्याला काय कळतं झाला प्रेत रूप शरीराचा भाव नाम नरकाचा केलं तर नाही केलं तर काय होत मग काय होत व्हायला पाहिजे परिणाम काय येत नाही आम्ही नामस्मरण करतो का परिणाम येत नाही कुठेतरी पाणी मुरत असेल कुठेतरी काहीतरी होत असेल ना बाबांनी जे सांगितलं त्याच्यात काय खोटे का तशाच्या तसाच बाबाचा परमात्मा तुमच्या आमच्यापर्यंत आला पण घासल कोण बाबा कृपा करा काय बाबा कृपा करायची तुम्ही तसेच बसा बाबा कृपा करा बाबा कशी कृपा म्हणून माय बापा पडिला नामाचा विसर वाढवेला संसार जर या बघा जसं 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 देवावरचं प्रेम नामावरचं प्रेम वाढत गेलं तसं तसं संसारावरची माया कमी व्हायला पाहिजे जर संसारावरचं प्रेम कमी होत नसेल आणि नामस्मरण चालू असेल तर समजून घ्या नामस्मरण नाही संसाराची चिंता आहे संसार लटकाय मुळात वांजेचं पोरग संसार वांजेल कधी पोरग होईल का वाढणारच नाही पण झालं नाथ बाबा सांग झालं आणि त्याच हा संसार या संसारामध्ये तुम्ही आम्ही राहू राहिलो आणि त्याच्यात आपण मार टेपून चाललो म्हणून भवाची पुढे बहावसे संसार रूपी भवसागरातून जर करायचं असेल भव नाव म्हणजे जन्म आणि मरण जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तुम्ही म्हणता ना जन्म मरणाचा फेरा चुकवावा जन्म काय ना कुंटलभर साखरेचं वय कुंटलभर साखर वाटली गावामध्ये किलो किलो दे साऱ्या गावात जाईल तर जन्म मरणाचा फेरा साखर वाटल्यानं जन्म मरणाचा फेरा जात नाही अस्तित्वाची जाणीव व्हावी लागते आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली रे लागली कवया देहाची चिन्हे क्षणा माझारी फलकते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती त्या नामाचा हे नामाची गोष्टच वेगळी काय वापर फक्त त्याला अंग घालून नामस्मरण करावं लागतं ज्यावेळेस आपण अंग घालून नामस्मरण करू ना बघा जीवनामध्ये कसा अहो या जीवनात दुःखच नाही बाबाला येडं लागलं येडं नाही लागलं येडं लागलं पण कोणाचं या इठ्याचं येडं लागलं नामाचं येडं लागलं आणि तो भगवंत भावाच्या रूपाने ज्यावेळेस प्रकट होतो नाही बापानो त्यावेळेस लटक्याचा पूर सहजरित्या बाजूला जातो हा भक्ताचं तिसरं जन्म लटकाच्या पुरी लटकाच्या
जोपर्यंत ते काम करीत नाही, ज्या ज्या वेळेस आवाज जातो, जसं जसं ते भिनत भिनारी लोक सांगू घेऊ सर काही वाटत नाही, काय करून काम करते पण यात गिळली का त्यानं मग त्याला कळत तसं नामच आहे. जोपर्यंत ते आत जात नाही, रक्तात भिनत नाही ना, तोपर्यंत ते माझ्या माऊलीवर ज्ञानेश्वर महाराजांवर निवृत्ती दादाची कृपा झाली. यातीमुळे माझे गेले हरपुनी श्रीरंगावातून यादुने, यातीमुळे माझे पुढ्या देहाचा विसर पडला. देह चित्त ताकाटाले आटू घेत, चित्तावर परिणाम झाला. मनाचा परिणाम चित्तावर व्हावा आणि जसं जसं चित्तावर नाम जातो तसा तसा देहावर परिणाम होतो. सर्व सुखाल्याला तव या देहाची चिन्हे क्षणा माझारी पालन. जोपर्यंत देहाचा विसर पडणार नाही मायबापांना, तोपर्यंत देव करणार नाही. या मड्याला देव कळत नाही, या मड्याचा विसर पडल्यावर देव कळतो. आणि ते साधन नाम आहे. नाम उपदल्या बाळकासी, नाव नाही तयापासी. अरे ठेविल्याने नावेसी होते तवटी. सकाराम तुकाराम गंगू सकू बकू. किती दिवसाचं नाम? इतक्या दिवसाचं. 5वीला 7वीला 12वीला महिन्याला 2 महिन्याचा 6 महिन्याचा झाला. मावशी आली, काका आला, कोणीतरी आला, मांडीवर घेतलं. म्हातारं आलं, म्हातारी आली. मग नाव ठेवलं गंगूबाई, नाव ठेवलं कोंडाबाई, नाव ठेवलं सुमनबाई. कोणाला? देहाला नाव ठेवलं का तुम्ही येते? ती गोष्ट आपण आहे का? ती गोष्ट आपण नाहीये, ती गोष्ट हिम्मड आहे. आपण म्हणतो सकाराम मेला, सकाराम तर पडेल ना. आयुष्यभर ज्याला सकाराम म्हणलं तो पडेल. मग मेलं कोण? निघून गेला वारा, निघून गेला वारा. झोपतो ती झोपत नाही. मला भूक लागते, त्याला भूक लागत नाही. त्याचं नाव ते. आणि त्या देवाची प्राप्ती एका नामानं होते मायबापानो. म्हणून नाम जीवनामध्ये आपलं करा. ज्यांना मिळालं ते भाग्यवान होते. दळीचा कांडीचा तुझं गाई नरे आलं कांड्याचं माणसाला चालू. दाळाचं कांडाचं राहिलं नाही. काही कामात काम, काही म्हणा राम 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 म्हणा. याचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही आम्ही देहाला बसतो, देह आपला नाही, देह तो काळाचा. हो
देह जाईल जाईल याचे काळ खाईल. हे काळाचं गिऱ्हाईक आहे, आपण काळाचं गिऱ्हाईक नाही. आणि त्या काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल, नामाची या बळींना घेऊ सर्वथा कळी काळाच्या माथा सोहे मरू. म्हणून जीवनामध्ये मायबापानं नाम आपलंसं करा. ज्याला मिळालं त्यांना परिणाम येईपर्यंत करा. जगाची लाज धरू नका, कारण जग असंच आहे. गण आणि गोत्रज सर्व हसताती बोल, गेले याचे मनुष्यपण येण्यासाठी आली लाज. लाज सांगावं लागेल, ठेवा परिणाम. घरी नंदा जावा सासू सासरी, काय म्हणतील मतला. त्याची लाज वाटती, याची काही लाज वाटत नाही. नित्य हरीने माझे हरिले चित्त, कधी सारं चित्त टमाट्यातून गाण्यात गुंतलं. कपशीचे बोट कधी ती त्याच्याकडे गुंतलं. कधी हरीने माझे हरिले चित्त. फार नित्त विसरली, कशाने विसरल्या जातं, त्याचं नाव आहे नाम. आणि त्या नामाचा परिणाम या देहावर झाल्यानंतर पूर्णपणे देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडल्याबरोबर जीवा शिवाची वेटी होती. एक जीवा शिवाची आवजटी, एकाके बहुकाळे झाली बेटी. आणि त्या संधी माझी उठे आणि वार रुदन. जीवाला ज्यावेळेस शिवाची भेट होते त्यावेळेस देहाचा विसर पडतो. राहू दे आई, भाऊ दे, ते व्हाया करतात हे चाललं, हे भुकू काऊन राहिले, एवढ्या करताचे घरी बोलता नीट व्हायला पाहिजे. भाग्याची गोष्ट आहे, अवस्था होणं भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला दिसू राहिलं, लाख भाग्याची गोष्ट आहे तुमची वाली. निदान तुम्हाला पाहायला मिळतात. या अवस्था 5000 वर्षापूर्वी गवळणीला होत होते. आम्ही गवळणी म्हणजे बाया समजू राहिलो. गवळणी बाया चित्तवृत्तीचा भाग येतो. ते आता कळून नाही राहिलं, एवढ्या लोकांना बसवलेलं मलाच उरायला देहाचा विसर पडत चालला. जसं जसं देवाचं लगीन लागतं ना, या श्रीपाद बाबांना हो, या रामदास बाबांना हो, निज रूपाला दावील शिवाचं लगीन. एक दिवस नाही भुकायचं आणि कायमच भुकायचं. रोजच आता हे बाबा येऊ राहिला गोकुळा चेनीला, तुम्ही आम्ही सारे जागी झालो आता. मग त्या काय सगळ्याच गावात आता सक्तीचे ना, कोणाला काही घेणं नाही खऱ्या परमार्थाने. चला होऊ राहिलं भाग्याची गोष्ट आहे. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक आपण 11 वाजून गेले. लई लांबण्याने मजा नाही. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, आणि वचन हा म्हणजे तिथं बरोबर जागेवर आहे. आणि वचन 3 तास. कसा आणि काळू काळू राहत आपला काही काळू काळू बसा बसा बाबा बसा. इथं बसायचं होतं, इथं पुढे सारखं बाबा. हा म्हणून जीवनामध्ये मायबापानं जीवनात विचार करा. भगवंताचं नाम घेतलं ना तर व्यवस्थित करा. जेव्हापर्यंत परिणाम येणार नाही तोपर्यंत नामाचं चिंतन करा. लोकार कुमार
गाडी खाली कुत्र चालत म्हणे गाडी खाली गाडी कोण ओढीत थांबवा या शेतीने हालत बिरड घातले का बुवा ढेकण्यासारखा फुगत घरी पण इकडचे बाहेरचे लोक बाबा असा फुगतो नवरा अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी संज्ञानाच्या झोपे कंठी नाना संकटी नाचवी काय बापानो हे मर्यादा आहे आपल्या देवाला हारायला लागत नाही तुरावा लागत अज्ञानाचा देव चार भीतीचा ज्ञानाचा देव ये विश्वाची माझे घर आयसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचरापणाची जाण आणि ती गोष्ट होण्याकरता नामस्मरण जीवनात यावं लागतं त्या नामाचं चिंतन केल्यानंतर चिंतने तद्रुपता यायला पाहिजे देहाचा विसर पडायला पाहिजे आणि ज्यावेळेस देहाचा विसर पडतो ना माय बापानं झाली पापा तापाती दैत्य गेले उठावली आला शीतळ शांतीचा वारा येणे सुख झाले या शरीरा विठला पादकांचा काळे काळाचे धाकना सरपाटी तुमच्या अनुभव कधी आला शीतळ छान भरल्या गावात पाऊस झाला मग वारा आला असं शीतळ शांतीचा वारा नामाने येत असतो यायला पाहिजे लाटा उजळती प्रेमाच्या लाटा उजळती नामाचा परिणाम ज्यावेळेस नाम चित्तावर जातो त्यावेळेस मायबापांना आपण नाही जीव दशा निघून जाते आणि शिव दशेला प्राप्त होतो शिव दशा प्राप्त होणे महाराज चालत नित्य देव भेटे तरी जगाशी धावावा देव अंगी आला म्हणून काय नाथबाबाचं प्रमाण नामचिंतन कुठपर्यंत करत आपणच करेल नाही शुक याज्ञवल्क्य दत्तकम केलं म्हणे हरिशी जाणणे हरी झाले आणि आपण काहून माणसं झाले माणसाच्या 72 झाले माणसं सुद्धा राहिले नाही आता माणसं आपण म्हणतो काय रे कुत्र्यासारखा कुकू राहिला म्हणजे माणूस राहिला का जीव म्हणून जीवनामध्ये नाही बापनो ज्यांना मिळालं त्यांनी व्यवस्थित करा ज्यांना नाही मिळालं त्यांनी भगवंताकडं काही मागू नका संसाराचं हा संसार मुळामध्ये मायबापांनो काही कामाचा नाही या संसाराच्या पायी देवा ठेवत नाही जेवढा केला तेवढा थोडा देह पाण्याचा बुरबुडा देवा ठेवत नाही आता या काही तिकडून ये गड्या या त्या हे बाई चला आज लय चांगला बॉय ती ताई म्हणते नाही ना आज लय अंगात ताप आहे अंगात ताप नाही अंगात लय पाप आहे म्हणून इकडे यावं वाटत नाही करावं वाटत नाही नामधारी झाले लोक नामधारक नाही नामधारी माय पुष्प विमान यायचे काय नाही म्हणून जेवणामध्ये तुकोबाराय सांगतात तुमचं आमचं भाग्य चांगलं
तुमच्या आमच्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा जीवनामध्ये आला आणि त्या महात्म्याच्या जीवनामध्ये हा परमात्मा नक्षीकांत उतरलेला होता आणि त्याच महात्म्याने तसाच्या तसा परमात्मा तुमच्या आमच्या पर्यंत आणला. तुमच्या आमच्या सुद्धा या जीवाची दशा जावा एवढं सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाकडे काय मागायचं त्याला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा अनुभव यायलाच पाहिजे. तवा गरम झाला चटका बसतो का बुधुल्या चटका बसतो ना ती कसा परिणाम येणार. चटका कांदा कापला तर डोळ्यात पाणी किती महिन्याने येतं लगेच येतं ना. मग ही काऊन येईना. देव आपला वाटत नाही ना वाटायला पाहिजे. आणि म्हणून माय बापानो तुकोबाराय सांगता तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. आम्हाला तो भावाच्या रूपाला प्रकट होतो. तुमच्याकडे जागरण अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा अहम वाग्या म्हणजे काय वाग्या सोहम वाग्या म्हणजे काय वाग्या योधाला पाग्या चालला याचा येळकोट राहीना याचा येळकोट राहीना वेळ झाला काय करावा. तो येळकोट व्हावा वाटत असेल आत्मतत्व स्वरूप खंडोबा आहे प्राण स्वरूप वारू आहे. जरा विचार करा आणि त्या देवाचं भजन चाललं तुन 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 वड्या वड्याच्या खंडेराया खंडेराया कोणी 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 तुझे फुटून गेले तरी याला कळाला कोण मी. अरे आपण कोण आहोत. मी तो भगवान आहे अहम वाग्या सोहम वाग्या. तो मी आहे तो मी आहे आणि तो मी होण्याकरता एवढं वेळ नाही जास्त वेळ होऊन गेला. आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. किती लांब लावा तुम्हाला सकाळी 4 वाजे लोक एका जर लांबली आली तर पुन्हा कीर्तन करणार. मर्यादा आहे त्याला मर्यादा आहे त्याला का नाही. घरी कोणीतरी वाट पाहू राहिलं ना खेडे गावाचे 11 वाजून गेले 16 काम नाही यायला घंटे बरं एक समजून घ्या. नामाचं चिंतन करा. ज्यांना मिळालं माय बापाला लागून या पाया सगळ्याला निर्भर करतो. अरे टाळे मोठी बोला नाम ती गोष्ट हाताने करायची नाही ती गोष्ट पायाने करायची नाही. रात्रंदिवस ती गोष्ट आपली चालू आहे. लक्ष लक्षणी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. तुका म्हणे नाव तुका सावचित्त तेने अंतरले ही पडिला नामाचा विसर
वाढविला संसार लटिक्याच्या पुरी वाहोनिया गेलो दुरी तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव यथामती यथावकाश सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा गुरु माऊली मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादानं त्यांनी जशी सेवा करायची तेच करतात. ते खोकईचं उभं आहे तुमच्याकडे बुजगावनं करते बुजगावनं फाटेल तुटेल कपडे घालते त्याला गळक त्याच्यावर तुमचं काय म्हणते त्या गाडग ठेवते आणि मग ते हरणं हाकीत का ते फक्त दाखवायला राहतं. तसं हे बुजगावने उभा होतं कार्य त्यांनीच केलं. आपली याकडे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याचे म्हणून गोपाल कृष्णाच्या माध्यमातून तुम्ही माता माऊल्यांना सद्बुद्धी सुचली. भगवंत तुमचं लाख लाख कल्याण करू. निदान तुम्ही परमार्थ टिकून ठेवला घाबरू नका बरं. कलियुग जरी असला तर घाबरायचा नाही. जन्म का अजब तरा का बिगड़ का क्या जाने भी. जग समजू नाही शकत तुम्ही समजू शकता. देवाच्या काळात सुद्धा तुम्ही देवाला साथ दिलेली आहे. तुम्ही नाव नाही ठेवले या गोष्टीला. तुम्ही नाव नाही ठेवले या गोष्टीला. नाव ठेवले आहे ना. परमार्थ तुम्ही सुद्धा चालू ठेवला घाबरायचं नाही. नाम घेत असताना नवरा काय म्हणणं सासू काय म्हणणं अजिबात म्हणणार नाही. काहीच म्हणत नाही. फक्त नामचिंतन व्यवस्थित करा नाही तर मग त्याच्यात बदल होईल. गेलं पाण्यात तसं नाही. त्याच्यात बदल नाही ती त्याच्या कर्मानाचं गती. घरातल्या प्रत्येक जीव जो तो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार अगा कर्मीचे पुरावे तो त्याच्या त्याच्या कर्मानुसार जगत असतो. आपल्याला स्वातंत्र्य आहे. येण्या होत्या कधी तीनदा ते आनंद बाबाच्या घरी जायला काय जात होते ते द्यायचं काय उलट द्यायला वाटत होते या आमच्या घरात यावं आणि आमचं नाही दिसतो आराम. 2 मिनिट थांबत नाही. 2 मिनिट झालं मला बी आवडत बरोबर आहे. चहा काय भाजी माहिती हा घरात जर पाहून आला ना पहिले आपलं बघू ना चुलीवर जातं गॅसवर जातं काहून यांना चटके घ्यावा पटकन निघावं कारण मला जायचंय भाऊ विठाला विठाला माऊलीचं काही चूक नाही. बरोबर आहे ना. बाबांना लई लांबण लावली 11:30 वाजत गेली म्हणून त्याला काय हरकत नाही. सर्वांची क्षमा मागतो. तुम्ही सगळे माझे माय बाप आहात. मी तुमच्या पुढे काय लेकरू बोलणार आहात पण जे माझ्या सद्गुरूने मला अनुभूतीला आणून दिलं तेवढंच बोललो. त्याच्या व्यतिरिक्त मला येत नाही. मला पाठ करताच येत. पाठ केलेलं माझ्या टपुऱ्यात बी राहत. जे अनुभवाचं बोलले ते तशी कटकट तुम्ही जाणा झटकून मोकळं आपल्या आपल्या घरी गोधडीन आपण मोकळे म्हणून व्यवस्थित नामचिंतन करा. भगवंत तुम्हाला सद्बुद्धी देऊ. लाख जन्माचा पुण्य आहे तुम्हाला नामपदरात मिळालं. फक्त त्या नामाशी विमुख होऊ नका. ज्या दिवशी नामाला विमुख झाले त्या दिवशी समजून घ्यायचं आपलं 10वं 13वं एकाच दिवशी. नामाशी विमुख होऊ नका. नामापासून बाजूला जाऊ नका. नाम आपल्यातच आहे. रात्रंदिवस ते आपलं चिंतन करतं. आपण काय देवाचं चिंतन करणार आहे. देवच आपलं चिंतन करतो. चिंतन समय सेवा आपुलेच ज्ञानेश्वर